जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात आमफोस मेडिकल कॉलेज यांनी सिकलसेल स्क्रीनिंग अभियानांतर्गत केलेल्या तपासण्यातून जिल्हाभरातील 20% नागरिक सिकलसेलग्रस्त असल्याचे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून फार्मसी मेडिकल कॉलेजचे कर्नाटक उदयभाई यांनी निष्फळ झाल्याचे सांगितले आहे। या साऱ्या तपासण्यांचा अहवाल आमफोस मेडिकल कॉलेज शासनामार्फत अधिकृतरित्या जिल्हा प्रशासनाकडे देणार असून अवघ्या 4 महिन्यात सैन्य दलाच्या महाविद्यालयाच्या टीमने केलेल्या या रॅपिड स्क्रीनिंगमुळे जिल्ह्यातील सिकलसेल उच्चाटनासाठी अमूल्य मदत होणार आहे। नंदुरबारमधील सिकलसेल अनेमियाच्या रुग्णाची संख्या पाहता आमफोस मेडिकल कॉलेज पुणे यांनी कर्नल डॉक्टर उदय वाय यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबारमध्ये सिकलसेल स्क्रीनिंग अभियान हाती घेतले होते। यासाठी नंदुरबारमध्ये खास वॉर रूम तयार करण्यात आली होती। यात अवघ्या 4 महिन्यात जिल्ह्यातील 1,61,400 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे। आमफोस मेडिकल कॉलेजने यासाठी जिल्ह्यातील 646 शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते। या शाळांमधून जवळपास 1,30,483 विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले। सोबतच 284 गावपाड्यांमध्ये जाऊन आर्मीने 1962 ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून 19,082 घरांना भेटी देऊन 30,917 रक्त नमुने गोळा केले। यात 2,436 गरोदर मातांचा देखील समावेश होता। यासाठी 196 वेळा नमुने जमा करण्यात आले। या सगळ्या प्रक्रियेसाठी आर्मीने जिल्ह्यातील 3,42,972 लोकांची स्क्रीनिंग देखील केली। या सर्व रक्तांचे नमुने तपासणीसाठी खास लॅब तयार करण्यात आली असून या नमुन्यातील जवळपास 20% अहवाल हे सकारात्मक आल्याने जिल्ह्यात या तपासणी मोहिमेतून जवळपास 35,000हून अधिक सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहे। हा आकडा धक्कादायक असून ही सर्व माहिती एका सॉफ्टवेअरद्वारे संकलित केली गेली असून या रुग्णाचे पुढे ट्रॅकिंग केले जाणार आहे। या सिकलसेल मोहिमेमध्ये काही धक्कादायक माहिती पुढे आली असून यातील जवळपास 6% जणांना अल्फा थॅलेसेमिया असल्याचे दिसून आले आहे, तर जिल्ह्यातील 10% नागरिकांमध्ये अल्फा थॅलेसेमिया असल्याचा अंदाज देखील या तपासण्यातून वर्तवण्यात आला असून याच अल्फा थॅलेसेमियामुळेच ओरिसापेक्षा नंदुरबारमधील सिकलसेलग्रस्तांचा मृत्यूदर कमी असल्याचा अनुमान देखील वर्तवण्यात आला असून यातून संशोधनातून पुढील गोष्टी बाहेर येणार आहे। या सिकलसेल तपासणी अभियानादरम्यान सामाजिक दृष्टिकोनातून जिल्ह्यात मधुमेह आणि कर्करोगाचे अनेक जणांमध्ये लक्षण आमफोस मेडिकल कॉलेजला दिसून आले। त्यामुळेच त्यांनी नुसतेच सिकलसेलवर मर्यादित न राहता जिल्ह्यातील 8,464 नागरिकांच्या मधुमेहाच्या चाचण्या केल्या। यात 7% मधुमेहधारक आणि 24% प्रीमधुमेहधारक रुग्ण आढळून आले आहेत। सोबत कर्करोगाच्या निदानासाठी 8,527 नमुने गोळा करण्यात आले असून त्यांचा अहवालही 1-2 दिवसात प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या सर्व अभियानासाठी 2,90,52,000 रुपयांचा निधी आमफोस मेडिकल कॉलेजला देण्यात आला होता। अत्यल्प दरात त्यांनी या सर्व चाचण्या करून दिल्या असताना या व्यतिरिक्त आर्मीच्या APIFMSच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांनी सामाजिक दायित्वातून निधी उभारत या कार्यासाठी 42 लाखांचा निधी दान केला असून त्याचा देखील अतिरिक्त वापर या अभियानात करण्यात आला। आमफोस मेडिकल कॉलेजचे कर्नल डॉक्टर उदय वाय यांच्या समूहाला अनेक हाल अपेष्टाही अपयशांना सामोर जाऊन आपले हे सिकलसेल अभियान पूर्ण केले असून याचा सविस्तर संख्यानिहाय अहवाल शासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे। आमफोस मेडिकल कॉलेजने आपल्या या अभियानाची आज सांगता केली असून ही टीम पुन्हा पुण्याकडे रवाना झाली आहे। मात्र त्यांनी सिकलसेलच्या या तपासणी मोहिमेतून शोधलेल्या या धक्कादायक आकड्यातून जिल्ह्यातील सिकलसेलची दाहकता समोर आली आहे। आता याबाबत जिल्हा प्रशासनाकडून या सर्व सिकलसेलग्रस्तांचे वारंवार योग्य तपासणीद्वारे सिकलसेल उच्चाटन करण्याची अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे। प्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने जर ताशी पाणीबेल प्रयोगासारखे अभियान हाती घेतले तर सिकलसेल मधल्या सध्याच्या मृत्यूदरावर 80% नियंत्रण मिळवता येईल, असा आशावाद देखील कर्नल डॉक्टर उदय वाय यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप पुन,
सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेश वसावे यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच आर्मी फोर्सचे अधिकारी उपस्थित होते. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. The website to be created, genetic counseling kits, we want to extend it to all districts of Maharashtra. And then epidemiological studies, जैसे अभी हमने किया है नंदुरबार में, we want such studies to be there. So the incomplete Maharashtra ऐसे दो projects हैं. एक है नासिकल प्रोजेक्ट, नासिक में सिकल का प्रोजेक्ट, जिसका नाम हम लोगों ने नासिकल दिया हुआ है. तो एक वो प्रोजेक्ट है, एक हमारा प्रोजेक्ट है. So these are the two projects, and in fact I was requested to take over that project, whereas I chose कि मुझे नंदुरबार में करना है, and why I chose, I'll come upon to that. So, I had a lot of interaction with Padmashri Sudham Kate ji. उन्होंने बहुत काम किया इस इलाके के लिए, and I consider him as I reached the district collector. I gave a call to her and said that I want to come and meet you and I want to take up a project. अभी आज तक मेरा नासिकल प्रोजेक्ट शुरू हो चुका था. Already I had 18 crores in my hand. I said कि I don't want to do there, I want to do here. Are you willing to take it on? So that's how this whole project started. So one thing which I want to clarify, because there are a lot of wrong notion कि that this project किसी ने हमें दिया है. No, ये हमने अपने आप से volunteer करके लिया है कि that we want to work in a remote area. Nasik is, according to me, is an urban area. So we have to put in extra effort. तो then इनको सेंट्रीफ्यूज करना, एक्सपोर्ट करना होता है, क्योंकि अदर देन सिकल हमें तो केवल पैसा सिकल के लिए दिया और जिस खर्चा लेता है 22 रुपये. अभी हमारे पास तो पैसे थे नहीं, क्योंकि हमारे पास जो एक सैंपल पटक के चले आते थे वो लोग, ठीक है. बट हमें ऐसा नहीं छोड़ सकता, तो हर सैंपल को फेंकने से पहले फिर से, सो दैट्स अगेन अ प्रोसेस इन इटसेल्फ. एंड देन फिर टीम दबाई क्या है, ये देखो सिकल में बताओ क्या है, ये देखो. सो वी यूज्ड टू प्ले अराउंड विद दीस थिंग्स एंड टेल द पीपल कि भाई स्कूल के बच्चों को, छोटे छोटे बच्चों को, कि इसको कैसे उनको सिकल के बारे में नॉलेज दिया जाए. सो वी ट्राइड एंड लुक्ड एट वेरियस इनोवेटिव मेथड्स, जिससे कि बच्चों का ध्यान बना रहा है और बच्चों को करेक्ट इन्फॉर्मेशन उस एज के लिए मिल जाए. अनेक वर्षापासून 20 वर्षापासून आपण हे काम करतो. मेडिसिनच्या डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर गणेश पाटवे स्वतः फिजिशियन आहे. आपल्या जिल्ह्याचे जे ट्रायबल मिनिस्टर आहेत, तर विजयकुमार गावित हे स्वतः फिजिशियन आहेत. त्यांच्या कन्या या जिल्ह्याचे खासदार, त्यासुद्धा MD मेडिसिन आहे. तर हे फिजिशियन लोक ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात आणि विशेषतः मी धन्यवाद देतो आणि थँक्स म्हणतो आपल्या जिल्ह्याचे ज्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे की त्यांनी सिकल सेलमध्ये इंटरेस्ट घेतला. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर उदय हे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर आहे हिमॅटॉलॉजी. जे रक्ताचे आजार असतात त्याच्यामधले जे एक्सपर्ट लोक असतात, स्पेशलायझेशन असतं MSMD, त्याच्यानंतरचं जे सुपर स्पेशालिटी असतं ते सुपर स्पेशालिस्ट आहे आणि त्याचे HOD आणि त्याचे प्रोफेसर आहे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे अतिशय नावाजलेलं एम्स, जिपमर पॉंडिचेरी, निमहॅन्स ह्याच्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यापैकी एक आहे. तर ते स्वतःहून त्या प्लेसवरून इथे आले, असं म्हणतात की बा लक्झरी सोडून तुम्ही एकदम जमिनीवर येऊन काम करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. की बा जमिनीवर बसलेला माणूस वरती जाऊन काम करणं एक वेगळी गोष्ट आहे, परंतु लक्झरीमधून येऊन जर धुळीमध्ये काम करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि तुम्ही त्यांनी जे प्रेझेंट केलं, त्यांनी जे त्यांचे कष्ट सांगितले आणि वेगवेगळे हे सांगितले, त्याच्यावरून दिसतं की त्यांना किती मनापासून आणि हृदयापासून लोकांसाठी आणि ओव्हरऑल कम्युनिटीसाठी त्यांना खूप जास्त कळकळ आहे. आणि आमच्यासोबत काम केल्यानंतर आम्हाला एक वेगळा अनुभव आला की एक ते जसं सांगतात की एक फौजी जसा काम करतो की ज्याला वेळेचं भान नसतं, टार्गेट कंप्लीट करायचं असतं. अडचण कितीही येवो, तुम्ही तिथे अडचणीवर मात करायचीच आहे. असं नाही की जेवायला चांगलं मिळत नाही, घर नाही, तंबू टाकूनही त्यांचे लोक 3 दिवस तिथे काम करतात. हे नंदुरबारकरांना, विशेषतः आम्हाला आणि सर्वांना शिकण्यासारखं आहे. आणि सिकल सेल हा आपल्या डिस्ट्रिक्टचा प्रॉब्लेम आहे. ते वेगळ्या डिस्ट्रिक्टचे आहे, ते मला वाटतं साऊथचं बॅकग्राऊंड आहे त्यांचं. आणि असं असताना दुसऱ्या स्टेटमध्ये असताना, पुण्यासारख्या मेडिकल कॉलेजमध्ये चांगल्या पदावर असताना ते इथे धावून आले, आपल्यासाठी केलं, काही संबंध असताना हे खरंच
त्यांच्याबद्दल मी त्यांना कितीही थँक्स नंदुरबारतर्फे आपल्या नागरिकांतर्फे आणि सर्वांतर्फे दिले तरी कमीच आहे आणि हा प्रोजेक्ट ते चालू ठेवणार आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ते जरी आता जात आहे तरी त्यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे जे MDचे स्टुडंट आहे ते इथे राहणार आहे. 3 वेळा धडगाव अक्कलकुवा जो सगळ्यात रिमोट एरिया आहे तिथे ते OPD काढणार आहे. फक्त सिकल सेलची नाही की त्यांना जे दिसलं की इथे डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, त्याचे पण पेशंट ते शोधणार आहे. आणि मला असं माहिती आहे की ह्याच्यामधून जे निघणार आउटपुट होणार ते अतिशय चांगलं असेल. सिकल सेल हा जेनेटिक डिसीज आहे ज्याच्यामध्ये जनुकामध्ये जो प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यामध्ये अडचण आहे तो आहे. आणि मला असं वाटतं की मी सॅम्पल स्टडी केल्यानंतर त्याच्यावर मेडिकल कॉलेजमध्ये विविध एक्सपर्टची कमिटी बसल्यानंतर त्याच्यामधून जो रिसर्च होईल जसं त्यांनी आता फाइंडिंग काढलं की ते बीटा थॅलेसिमिया हे प्रोटेक्टिव्ह आहे सिकल सेलसाठी की इथे म्हणून इथले जास्त मॉर्टॅलिटी किंवा लोक मरत नाही. तर अशा ज्या फाइंडिंग्स येतील ह्या फाइंडिंग्समधून तिथे जेनेटिक स्टडी होईल. त्याच्या पुढची स्टेप ही आहे की जेनेटिक स्टडी आहे. आजकाल जेनेटिक इंटरव्हेन्शन करतात. जेनेटिक इंटरव्हेन्शन म्हणजे जसं आपण एखादा वेगवेगळ्या झाडाचं जनुकीय जसं पपईच्या झाडावर पेरूचं रोप फोडतो आणि वेगळ्या प्रकारचं हे करतो आणि शेतामध्ये वेगवेगळ्या तशा टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. तर तशा प्रकारचं स्टडी हे ह्युमनमध्ये केला जातं आणि तो स्टडी आणि त्याचं इंटरव्हेन्शन किंवा जेनेटिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतात, काही आजार जेनेटिक असतात त्याची ट्रीटमेंट जेनेटिक करावी लागते. तो जर आपल्याला धागा सापडला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये येणाऱ्या त्या रिसर्चमध्ये संशोधनामध्ये आपण ती जेनेटिक ट्रीटमेंट करून सिकल सेल समूळ नष्ट करू. हे ह्याच्या फक्त नंदुरबार डिस्ट्रिक्टसाठी नाही होणार तर ते संपूर्ण भारतासाठी संपूर्ण जगासाठी होईल आणि त्याच्यामध्ये हा रिसर्च चालू आहे. हे जे लोक असतात हे लोक जेनेटिक आणि रक्त काय म्हणतात त्याला रक्ताचे आजार हा आजार आहे ह्याची ट्रीटमेंट ज्या इतक्यावरच नसतात की आजपर्यंत जी ट्रीटमेंट आहे त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट कोणती देता येईल, त्याच्यापेक्षा स्वस्त ट्रीटमेंट कोणती देता येईल ह्याच्यावर मेडिकल सायन्स आधारित आहे. कारण मेडिकल सायन्स कुठेही थांबत नाही. एखाद्या गोष्टीची जर सर्जरी किंवा ऑपरेशन हा इलाज असेल तर विदाऊट ऑपरेशन गोळीद्वारे तो नष्ट होईल का? डायबिटीसवर जसा रिसर्च आहे की डायबिटीसमध्ये गोळ्या द्याव्या लागतात, पण अशी काही वेगळी जेनेटिक ट्रीटमेंट आहे का की आपण जेनेटिक ट्रीटमेंट केल्यानंतर डायबिटीस समूळ नष्ट होईल, गोळ्या खायची गरज नाही. म्हणून मेडिकल सायन्स थांबलेलं नाही आहे आणि हे असं पुढं पुढं जात आहे. त्याच्यामध्ये संशोधन होत आहे. वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट मोडॅलिटी किंवा ज्या उपचाराच्या पद्धती येत आहे त्या अशासारख्या विभूतींमुळे येत आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. मी जस्ट डॉक्टर शिंदे तिथले जे CS होते त्यांची बदली झाली आणि माझ्याकडे आला. त्यावेळेस अचानक म्हणजे अशी परिस्थिती होती की दिवाळीचा पिरियड होता आणि त्यावेळेस सगळे आपले म्हणजे कर्मचारी सुट्यांच्या मूडमध्ये होते. परंतु हा प्रोजेक्ट आपल्याला इमर्जन्सी त्यावेळेस चालू करायचा होता. त्यावेळेस आपण ही लॅब जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 दिवसात आपण लॅब एस्टॅब्लिश केली. त्यानंतर वारून आपण एका महिन्यात एस्टॅब्लिश केला आणि हे काम सुरू झालं. तर हे काम सुरू करत असताना सरांनी मला सांगितलं की तुमच्यावर पुढे बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु माझ्या मागचा सगळ्यात मोठा हात डॉक्टर वसावे. कारण एकदा सिव्हिल सर्जनचा चार्ज घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सिव्हिल सर्जनच्या. तर मी फक्त रिक्वेस्ट केली होती वसावे सरांना. तर तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे, डॉक्टर वसावे सर आपल्याकडून रिटायरमेंट झालेलं आहे त्यांचं आणि ते रिलीव्ह झालेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांनी एक आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी समजून त्यांनी मला या सिकल सेलच्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत केली. फक्त मी जे माझ्या लेवलला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय मदत होईल तेवढी, बाकी जे कोऑर्डिनेशनचं काम होतं FMC पुणे आणि सिव्हिल सर्जन नंदुरबार याच्यातलं कोऑर्डिनेशनचं काम पूर्णतः म्हणजे जेवढं मॅनेजमेंट आहे तेवढं पूर्ण आपल्या खांद्यावर डॉक्टर वसावे यांनी घेतलं. आणि मला डॉक्टर कर्नल उदय यांनी पण इतकं कॉपरेशन केलं की नवीन असताना की काही गोष्टी त्यांनी समजून घेतल्या की काही गोष्टी आपल्याला म्हणजे मॅनेज करायला थोडी अडचण होते. तर त्यांनी पण त्यांच्या लेवलला की
ते एवढं कम्फर्ट झोनमधून आल्यावर त्यांनी आमच्या बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करून घेतल्या. त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि हा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आता सिकल सेलचं जे स्क्रीनिंग आहे तो पार्ट आता होईल, म्हणजे एका वर्षात कम्प्लीट होईल. आणि त्यानंतर पुढे आपल्याला ते FMC जे NCD पेशंट आहेत, म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, त्याच्यात डायबिटीज, हायपरटेन्शन, स्ट्रोक किंवा इतर गोष्टी येतात, कॅन्सर, त्या गोष्टीच्या स्क्रीनिंगमध्ये सुद्धा आपल्याला पेरीला म्हणजे अक्कलकुवा, जळगाव आणि मुलगी या ठिकाणी त्यांचे रेसिडेंट डॉक्टर आपल्याला मदत करणार आहे स्क्रीनिंगसाठी. आणि तिथले पेशंट स्क्रीनिंग झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पार्टसुद्धा ते एक्सपर्टकडून करून घेणार आहे. तर ही फार मोलाची मदत आपल्याकडून त्यांच्याकडून होणार आहे.